मनाची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. मला आष्टी काबीज करायचंय. अहो आपण त्यांना एकदा चहा फराळाला बोलवूया का घरी? हो बोलूया ना. मोहितेंच्या शाळेची जमीन तुला हवी आहे असं तर नाहीये ना? तुम्हाला एक आमंत्रण द्यायचं होतं. उद्या सकाळी आमच्या घरी फराळाला यायचं. तिचे कपडे तर नेहासारखे आहेत. अगं बिजवराचं स्थळ सुचवतेस तू आपल्या सावरीसाठी? मग त्यात काय झालं? तुझ्या नेहासाठी बघितलं असतास का बिजवर? माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. आधी घरात संध्याताईंनी इतका मस्त तोडा शिकवला ना, खूप मजा आली. ए पण मला कसं काय करणार? करू नको ना जरा मला. खरंच थांब. ता थुंगा तक्का थुंगा तिगदे ता थुंगा तक्का दिग 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 तात थे 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 तात थे. क्या बात आहे. हा आणि काय म्हणाले माहितीये? काय? तू खूप छान इम्प्रूव्ह केलंयस. तुझं ग्रास्पिंग खूप फास्ट आहे आणि म्हणाल्या की तुझं विशारद कधीच पूर्ण व्हायला हवं. मग आधी हे दा समोर कोण बोलणार? माझी खूप इच्छा आहे रे. माझ्या बरोबरीच्या सगळ्या मुलींचं विशारद झालं आधी. दा एवढा कॉन्झर्वेटिव्ह विचार का करतो? संयोगिता कन्झर्वेटिव्ह नाही ग, तो आपल्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह आहे. म्हणजे बघ ना, उद्या तुझं लग्न झाल्यानंतर तुला तुझी ही आवड जपता येणार नाही याची तो तुला जाणीव करून देतोय. म्हणजे तुला त्याचा त्रास होणार नाही. मला खात्री आहे आपल्याला आवडू ना आवडू पण दा आपल्यासाठी जे काही निर्णय घेतो ना ते आपल्या चांगल्यासाठीच असतात. अरे अरे माई, तुम्ही इथे आहात होय? काय जुगलबंदी वगैरे चालली होती की काय? जुगलबंदी नाही ग, गप्पा मारतोय. ए माई प्लीज माझ्यासाठी एक कर ना. बोल. माई दाला सांगून माझा विशारद होऊ दे ना. ते आता शक्य नाही. का? अगं त्याने तुझं लग्न ठरवलंय. खरंच? असल्या विषयात मी थट्टा करीन का? पण असं कसं माई? माझं लग्न असं मला न विचारता, मला मुलगाही न दाखवता परस्पर कसं ठरवलं दानी? अरे मला लग्न करायचंय, मला आयुष्य काढायचंय. नाही माय, मी हे लग्न नाही करणार. गीतू आई प्लीज तू बोल ना ग दाशी. माई तू का गप्प राहतेस ग? तू का नाही बोलत? आपल्या घरात म्हणजे ना दा म्हणेल तेच आणि तसंच. माई तू मोठी आहेस ना ग घरात. गीतू अगं त्यालाही काही कारण आहेत. आज हे घर आहे ते केवळ हर्षमुळे. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याने तुझ्यासाठी पाहिलेलं स्थळ चांगलंच असणार. पण माई हर्षनी घेतलेला निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. अगं अंतरा, पेपर घे बाजूला.
हे काय जरा वेडी आहेस का तू? हे सारखे जे शब्द कोणी सोडवत बसतेस ना त्यापेक्षा संपूर्ण पेपर वाचावा माणसानी, ज्ञानात भर पडेल जराशी. मूर्खला 4 अक्षरी शब्द सांग. बावळट. बावळ बसत नाहीये. तुला म्हणते मी बावळट बावळट. तू आजचा पेपर वाचलास का? काय आहे त्याच्यात? एका अगदी छोट्या शहरातल्या मुलीने खूप अभ्यास केला आणि ती IAS परीक्षेत पहिली आली. ताई, तू IAS च्या परीक्षेला बसली असतीस ना तर तू पण पहिली आली असतीस. अंतरा, ताई पण तू प्रयत्न करायला हवा होतास. हो ताई, तुझ्यासारख्या हुशार मुलीला काय कठीण आहे बघ ना. अगं बाबा म्हणाले पण होतं तिला, लग्नाच्या आधी जेवढं शिकायचंय तेवढं शिकून घे, नंतर मग नवरा शिकायला देईल न देईल. पण हिला नोकरी करायची होती ना, लगेच नोकरी पकडली. ताई, तू IAS ची परीक्षा दिली असतीस तर तुला भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती. नेहा, आपण आपल्या भोवतीचं जेवढं आकाश असतं ना तेवढंच आपलं मानतो आणि आपल्या ओंजळीत मावतील तेवढीच स्वप्न पाहतो. पण माझं म्हणशील ना तर मला असं वाटतं की मला जे काही मिळालंय ना ते खूप आहे. थोडक्यात गोडी मानावी माणसाने. ताई ताई माझं एक स्वप्न आहे. काय रे? मला राजकारणात जायचंय. राजकारण हे काय खूळ? खूळ नाही अंतरा, मला पॉलिटिक्स आवडतं म्हणून तर मी पॉलिटिकल सायन्स हा विषय घेतला होता. आणि तुला माहिती आहे अंतरा, अगं कितीतरी तरुण मुलं राजकारणात पुढे येत आहेत. सगळ्यांनीच शिक्षण घेऊन फक्त नोकऱ्या करायच्या का? राजकारणात आपलं करिअर होऊ शकतं असं आपल्या आईबाबांना वाटतच नाही. चाकोरी बाहेर जाण्याचा कोणी विचारच करत नाही. नील, मला असं वाटतं की त्याला एक कारण आहे. त्याचं कारण हे आहे की आपल्याकडे ना समृद्धीच नाही आहे. त्यामुळे प्रत्येक आई बाबा याचीच वाट बघत असतात की कधी एकदा आमचा मुलगा मोठा होतो, नोकरी करतो आणि घर खर्चाला हातभार लावतो ना. ते मला पण पटतंय ग ताई. बाबांचीही माझ्याकडून हीच अपेक्षा असणार, नो डाऊट. पण मी जर नोकरी करून किंवा पैसे कमवून राजकारणात करिअर केलं तर ताई मला ना आता जास्त शिकण्यात रस नाही आहे. मला वाटतं नील, तू हे सगळं बोल काकांशी. मला तर यात काहीच चूक वाटत नाहीये. आणि तू जर काही वेगळं केलंस ना तर आम्हाला सगळ्यांना खूप चांगलं वाटेल. कुणी सांगावं नील, तू उद्या असं काहीतरी करशील की आम्हाला सगळ्यांना तुझा खूप खूप अभिमान वाटेल ना. बघ हा नील, उद्या जर का तू मिनिस्टर वगैरे झालास चुकून तर तुझ्या या बहिणींना विसरायचं नाही. पण तू बोलतो ते खरं कशावरून? अहो आत्ताच बाबूराव भेटले होते रस्त्यात. त्यांनीच सांगितलं आसावरीविषयी ही बातमी गावात पसरल्यापासून तिच्या स्थळाशी कुणीही चौकशी केलेली नाही. काय आहे की नाही आनंदाची बातमी? शाबास शाबास. द्या 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 ते सोन्याचं पान देऊन टाका. आज काय दसरा आहे काय? दसऱ्याच्या दिवशी मिळेल. हॅलो, हां बोला. हो हो बेचारेच बोलतोय. हां 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 नाही तुमचं गोत्र कुठलं? नाही नाही जात वय आणि शिक्षण. मी मोहिते गुरुजींची मुलगी आसावरी आहे ना, तिच्या स्थळाची चौकशी करण्यासाठी फोन केलाय. काय? मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो. हां कोणाचा फोन होता? नाही ते आपल्या स्थळाविषयी. कोणाच्या स्थळाविषयी? हे आपलं म्हणजे आमचं नेहमीच. आशावरीच्या नाही ना? नाही नाही असा आशावरीच्या नाही ना? शेठजी तुमच्या गळ्याशपथ. अहो आसावरीचं नाही शेठजी. मी आसावरीचं लग्न होणार नाही याची काळजी मी घेईन. जा तू. हां जा तू. हो
अंतरा तू बॉर्डरचं नको ना करू, किती जाड करून ठेवलंस तू. हे ताई प्लीज, माझं ड्रॉइंग छान आहे हा. म्हणजे निदान आपल्या नेहापेक्षा तरी चांगलं आहे. तुला आठवतं एकदा लहान असताना ती ड्रॉइंगच्या एक्झाम मध्ये फेल झाली होती. तर चित्रकलेत कोण फेल होतं काय ग? आणि तुला माहिती तिला विषय काय होता? सूर्योदयाचा देखावा काढणे. तर तिने सूर्य सोडून बाकी सगळा देखावा काढला. आणि मग तिला सरांनी विचारलं, काय ग तुझा सूर्य कुठे आहे? तर काय म्हणाली माहितीये? काल तुम्ही गैरहजर होता, आज माझा सूर्य गैरहजर आहे. अगं ती खरंच असं बोलली, ती ऐकलं. सावरी, अंतरा, आई चिडेला चल लवकर. नाही ग तुझा मी आले. अंतरा, ए आले ग. चल ना, काय तू जा जा, मी आले. आई. हा आले. ए अंतरा, आले मी, रांगोळीची वाटी घेऊन येते. नंतर फोन करतो. ताई ओरडणार. रांगोळी ही माझी रांगोळी. मी ताई अगं ताई यांनी रांगोळी पुसली बघ ना ग. तुम्ही कधी आलात ना माझा? अगं ताई आपली रांगोळी पुसली. आम्हाला कशी ओरडतेस तर बोल ना काहीतरी. माझी एवढी. आय एम सॉरी माझं लक्ष नव्हतं, मी बोलत होतो. सो नाही प्लीज, तुम्ही सॉरी म्हणू नका प्लीज. या ना तुम्ही आत. अगं पण माझी बॉर्डर. या ना प्लीज. या. प्लीज तरी ओरड नव्हती. एक मिनिट बसा ना, बसा. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? नाही, मला काही नकोय. असं कसं? तुम्ही मोहितेंच्या घरचे पाहुणे आहात, त्यामुळे पाहुणचार तर तुम्हाला घ्यावाच लागणार. त्यासाठीच तर आम्ही तुम्हाला इकडे बोलवलंय. काय काय घेणार तुम्ही? नाही, मला खरंच काही नको. मी अवेळी काहीच घेत नाही. अंतरा, आले आले. बसा. तुम्ही अंतराच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका. हा, ती खूपच थट्टेखोर आहे. हॅलो, नमस्कार, मी यशोधरा बोलते. नमस्कार, बोला ना. परवाच्या डिनरचं निमंत्रण देण्यासाठी फोन केला होता. हर्षवर्धनांना विचारूनच सगळं काही ठरवलंय. काय ना, त्यानिमित्तानं परस्परांशी भेटणं होईल. फार छान केलं तुम्ही हे. अहो, हा काही आपला काळ नाहीये डोळे मिटून लग्न करायला. खरे हो, मुला मुलीने एकमेकांची मनं कळली, आवड कळली तर बरं असतं नाही का? माझीही तशीच इच्छा आहे. अगदीच अनोळखी घरात जायचं म्हणजे मुली बावरून जातात हो. तुम्ही संयोगिताची अजिबात काळजी करू नका. अगदी तुमच्यासारखंच तिला मी सांभाळेन. माझा मुलगाही गुणी आणि समजूतदार आहे हो. अहो, हर्षवर्धननी पाहिलेलं स्थळ योग्यच असणार. मला हर्षवर्धनांबद्दलच थोडंसं बोलायचं होतं. बोलू का? बोला की. अजून लग्न झालं नाही ना त्यांचं? नाही, त्यांनी कामात फारच गुंतवून घेतलंय स्वतःला. खरं म्हणजे माझी इच्छा आहे त्यांनी लग्न करावं अशी. त्याच संदर्भात थोडंसं बोलायचं होतं. बोला ना. माझी मुलगी आहे देविका. सुशिक्षित आहे, सुंदर आहे,
सगळ्या कलागुणांमध्ये पारंगत आहे. तिच्यासाठी स्थळ शोधतो आम्ही. तेव्हा तुमची मुलगी आम्हाला द्या आणि आमची मुलगी सून म्हणून घरात आणा. माझी मुलगी तुमच्या घरात सुखी राहील. आमची मुलगी तुमच्या घरात भाग्य आणि धन घेऊनच येईल. देवाच्या दयेने ऐश्वर्याला काही कमी नाही. मला फक्त गुणी सून पुरेशी आहे. मी बोलते हर्षवर्धनशी आणि कळवते. हा असा योग जुळून आला तर दोन्ही घराण्यासाठी चांगलंच होईल. हो, पण हा निर्णय फक्त हर्षवर्धनच घेऊ शकतो. ठीक आहे, मग तसं कळवा आम्हाला. मग भेटूया परवा रात्री. हो, नक्की. ठेवू फोन? हो. अच्छा. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. म्हटलं तुम्हाला वेळ मिळतो की नाही. मुळात इच्छा असली ना सर की वेळ कसाही काढता येतोच. त्याकरता या सगळ्या फॉर्मॅलिटीची खरंच काही गरज नव्हती. मी असाही तुम्हाला भेटायला येऊ शकलो असतो. नाहीतर सर आजकाल तुमच्यासारखी माणसं फार क्वचित भेटतात सर. आणि अशी माणसं भेटली की खरंच खरंच मनाला खूप बरं वाटतं सर. असं वाटतं की आजही कुठेतरी आशेला जागा आहे. ज्यांच्याकडे आदराने पाहावं, ज्यांचा आशीर्वाद घ्यावा, ज्यांच्या पुढे झुकावं, अशी आपल्यासारखी माणसं आजही आहेत. पुरे पुरे पुरे. मला उगाच मोठ्या लोकांच्या पंक्तीत नेऊन बसवू नका. मी एक साधा शिक्षक आहे. सर तुमचं हे बोलणं म्हणजे तुमचा मोठेपणा झाला. असो, काय म्हणतेय शाळा? चालू आहे. शाळेचं आधुनिकीकरण करायचं आहे. म्हणजे कॉम्प्युटर्स वगैरे बसवून विद्यार्थ्यांसाठी काही सुविधा करायच्या आहेत. शाळेची डागडुजी करायची आहे. बघूया, जसजसे फंड्स जमत जातील तसं हळूहळू करू. बघूया. होईल सर, सगळं काही नक्की होईल. फक्त तुमच्या हितचिंतकांपासून थोडंसं सावध राहा. काय ना सर, या जगात चांगल्या माणसाचे अनेक शत्रू असतात. पण यापुढे जर तुम्हाला कोणीही कसल्याही प्रकारचा त्रास दिला तर निसंकोचपणे सांगा. मी आहे. हा नाईक बोला. नाही नाही, मीटिंग पुढे ढकलता येणार नाही. त्यांनी आठवड्याभरापूर्वी वेळ घेतली होती. ज्यांना वेळ पाळता येत नाही ते आपलं काम काय करणार? नाही. प्रपोजल कॅन्सल करा त्यांचं. आणि पुन्हा मला या असल्या कामांसाठी फोन करत जाऊ नका नाईक. सॉरी. घ्या. हे खरंच खूप आहे हो. अहो नाही, फार नाहीये, घ्या ना. नाही सर, म्हणजे मी का हो, हे पण अवेळी आहे का?
घ्या ना. सर तुम्ही? नाही तुम्ही घ्या, मी मागवून घ्या. गुड.